हे आहे महेश्वर किल्ल्याच्या परिसरातील नर्मदेच्या किनाऱ्यावर असलेलं अहिल्याश्वर मंदिर। ह्या अहिल्याश्वर मंदिराकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा दगड आपल्याला या ठिकाणी वापरलेले दिसेल। हे आहे सँडस्टोन आहे, इथे मार्बल वापरलेला आहे। अनेक महाराष्ट्रातल्या मंदिरांपुढे जी असते दीपमाळ, ती दीपमाळ सुद्धा आपल्याला या मंदिराच्या पुढे पाहायला मिळेल। लेकिन वो क्या हुआ ये पत्थर क्या करेगा, गर्मी को लेके हमको ही रिफ्लेक्ट करेगा। महेश्वर किल्ल्याच्या परिसरातलं हेच ते अहिल्याश्वर मंदिर। अतिशय सुंदर असं मंदिर आहे, परंतु आता सध्या रेस्टोरेशनचं काम चालू आहे आणि त्या रेस्टोरेशनच्या कामामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही। परंतु आपण पाहतोय खूप सुंदर मंदिर आहे। बहुतेक या ठिकाणी आर्किओलॉजी डिपार्टमेंट सारखंच काम चालू आहे। जे मंदिर सुशोभीकरण, जे बहुतेक यात जे रंग दिले होते ते त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे मूळ स्वरूपामध्ये मंदिर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय। अतिशय सुंदर असं मंदिर आणि प्रत्येक महाराष्ट्रातील मंदिरापुढं ज्या प्रकारे दीपमाळ असते त्या पद्धतीची ही दीपमाळ, खूप सुंदर असं कोरीव काम या मंदिरामध्ये पाहायला मिळतंय। आपण पाहतोय अतिशय सुंदर कोरीव काम असलेलं हे मंदिर आहे। मंदिराच्या परिसरात देवड्यांचा निर्माण केलेला आहे। अहिल्याश्वर मंदिराच्या परिसरात आपण पाहताय की त्याच काळामध्ये निर्माण केलेले हे कारंजे आहे, जे विना लाईटचं चालायचं। अहिल्याश्वर मंदिर एक आगळंवेगळं मंदिर आहे। आपण अनेक ठिकाणी पाहतो की मंदिरांची निर्मिती केलेली असते, परंतु या मंदिराची निर्मिती अहिल्याबाई होळकर यांच्या ज्या सून होत्या अहिल्याबाई होळकरांची सून कृष्णाबाई होळकर हिने आपल्या सासूबाईंच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेलं हे सुंदर असं मंदिर महेश्वर किल्ल्याच्या जवळच आहे। अहिल्याश्वर मंदिर परिसरातील देवड्यांजवळचे हे सुंदर मूर्तिकाम आपण पाहतोय। अतिशय सुंदर असं कोरीव काम या देवड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। खूप सुंदर